नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता शेवटचा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. पुणे ग्रामीण असेल, मुंबई पोलीस असेल, जेल पोलीस असेल किंवा इतर घटकातील तुम्ही जे काही ग्राउंड देऊन आता अभ्यासाला लागणं खूप गरजेचं आहे. आता 3-4 दिवसामध्ये पिंपरी चिंचवडचं सुद्धा पेपर आहे. त्याच्या पुढे पुणे ग्रामीणचा साधारण 18 ऑगस्टला पेपर आहे आणि त्यानंतर मुंबईचा सुद्धा 15 सप्टेंबरच्या अगोदर पेपर होणार आहे. मित्रांनो, 15 सप्टेंबरच्या अगोदर का सांगतो मी तुम्हाला, कारण आचारसंहितेमध्ये नियुक्त्या देता येत नाही. त्या अगोदर पेपर देऊन विद्यार्थी जॉईनिंग साठी झाले पाहिजे, यासाठी त्यांची धडपड चालू आहे. पण आपल्याकडे एक नियोजनाचा तक्ता असावा आणि आमच्या टीमला याचं सर्वस्वी जे काय आहे, आमच्या टीमला म्हणजेच आमच्या 2 पार्टनरला लोकराज्य अकॅडमीतल्या ह्या पीडीएफचं सर्व योगदान त्यांच्यासाठी आपल्या कुटुंबातील आपल्या सबस्क्रायबरला सुद्धा याचा फायदा व्हावा, यासाठी आपण हे नियोजन प्रेझेंट करत आहोत. जबरदस्त नियोजन आहे मित्रांनो. जर हे फॉलो केलात तर तुमचे जे काही 2, 4, 5, 10, 20 मार्क वाढवण्यासाठी तुम्हाला याची मदत होणार आहे. तत्पूर्वी मेरिट किती लागेल हा जो काही तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे, महिलांनो सांगतो, एकच गोष्ट सांगतो, मुंबईचं मेरिट जर बघितलं, मुंबईचं एक गोष्ट एक आवर्जून करा, महिला 30+ असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनी अभ्यासाला लागावं. किती? 30+ असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनी मुंबईसाठी अभ्यासाला लागावं, कारण तुम्ही लेखीला पात्र 100% व्हाल. मित्रांनो लक्षात ठेवा, किती? 30+ असणारे. आणि पुरुष मंडळी 32+ असाल तर अभ्यासाला लागावे. 32+ पुरुष मंडळी, याच्यामध्ये कास्टमध्ये 2-4 मार्क खालीवरी होऊ शकतात, पण 32+ जर तुम्हाला असतील पुरुष मंडळींनी अभ्यासाला लागावे. त्यानंतर ग्रामीणचं सुद्धा +2 करा याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये सुद्धा +2 करा. त्या लोकांनी अभ्यासाला लागावं. आता त्या अभ्यासाचं नियोजन कसं करावं? 18 तारखेपर्यंत आपल्याला वेळ आहे. 18 तारखेपर्यंत पुणे असेल किंवा मुंबई असेल, पुणे ग्रामीण असेल किंवा मुंबई असेल, त्या लोकांनी अभ्यासाचं नियोजन कसं करावं, कसे टॉपिक संपूर्ण रिवाइज करावे, हे आपण आता लगेच पाहणार आहोत. मित्रांनो लक्षात घ्या. तर आपल्याला लगेच पाहायचं आहे. इथे पाहू शकता मित्रांनो, तुम्ही थोडस झूम करतो अजून. तर बघा मित्रांनो, आज तारीख 8 तारीख आहे, बरोबर? 8 तारीख आहे. आज जर व्हिडिओ बघत असाल तर आजच्या दिवसापासून आपल्याला नियोजन कसं करायचंय. बुद्धिमत्ता याचे घटक जर बघितले, आजच्या दिवसामध्ये संख्या मालिका वर्गीकरण 2 ते 3 PM या दरम्यान करायचे आहे. 2 ते 3 या PM दरम्यान करायचे आहे. त्या अगोदर गणित हा विषय मित्रांनो, संख्या, कसोट्या, स्थानिक किंमत 11 ते 1 AM या सत्रामध्ये करायचं आहे आपल्याला. AM या सत्रामध्ये करायचं आहे. बघा मित्रांनो, त्यानंतर मराठी व्याकरण, वर्णमाला व संधी 3 ते 4 या PM या घटकामध्ये करायचंय. आणि 6 ते 8 संध्याकाळी भूगोल महाराष्ट्राचा आणि कम्प्युटर या विषयाचा थोडक्यात ठोकळ्यामधून अभ्यास करायचे. किती वेळ दिला आपल्याला? 6 ते 8, 2 तास घेऊन बसायचे आपल्याला. कसा? भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल आणि कम्प्युटर या घटकाचा अभ्यास करायचे. दररोज 9 ते 10 संध्याकाळी 9 ते 10, 10:30 पर्यंत आपल्याला जो काही 1-1.5 तासाचा वेळ आहे आपल्या झोपेनुसार, त्या कालावधीमध्ये तुम्हाला एक पेपर सोडून संध्याकाळी निवांत झोपायचे. मित्रांनो लक्षात घ्या. हे झालं 8 तारखेचं नियोजन. त्यानंतर मित्रांनो 9 तारखेचं नियोजन सांगतो मी तुम्हाला काय करायचं. 9 तारखेच्या नियोजनामध्ये सुद्धा टाइम तोच असेल. तर विषय निवडत असताना एक गोष्ट लक्षात घ्या. वर्णमाला, सांकेतिक भाषा, बुद्धिमत्ताचा विषय दुपारी 2 ते 3 या वेळेत. त्यानंतर गणित विषय, सरासरी, मिश्रण व घातांक 10 ते 1 वाजेपर्यंत. 1 PM पर्यंत तुम्ही म्हणजे 11 ते 1 पर्यंत करू शकता, काय अडचण नाही. त्यानंतर मराठी व्याकरण, लिंग, वचन, विभक्ती, सामान्य रूप हे तिन्ही घटक 3 ते 4 या 1 तासामध्ये पूर्ण करायचे. फास्ट मध्ये MCQs वगैरे वाचून तुम्ही ते पूर्ण करू शकता. त्यानंतर भूगोलाचा, भारताचा भूगोल, पंचायत राज 6 ते 8 या 2 तासात द्यायचं आहे. संध्याकाळी पेपर सोडवायचा, निवांत झोपायचं. 9 तारखेची नाईट सुद्धा. त्यानंतर 10 तारखेला बघा विषय कोणते निवडले. वेळ तोच असेल.
बैठक व्यवस्था, तुलना, लसावी मसावी, अपूर्णांक, सरासरी हे घटक तुमचे पूर्ण झाले पाहिजे 10 तारखेला. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद म्हणजे सुरुवातीच्या विकारी सर्व शब्दाच्या जाती याचं रिव्हिजन झालं पाहिजे मित्रांनो. शेवटी मग विज्ञान संपूर्ण विज्ञानमध्ये तुम्ही साधारण 2 तासामध्ये ज्या काही पाठ्यपुस्तकाचं विज्ञान आहे ठोकळ्यामध्ये थोडंसं रिव्हिजन मारायचंय. विज्ञानाच्या घटकावर जर एखादा प्रश्न आला आपल्याला आला, आतापर्यंत आपण अभ्यास केलेलाच आहे, फक्त एकदा धावती नजर टाकायची, धुळबैठ घेऊन त्याला पूर्ण करून टाकायची. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो 11 तारीख दिनदर्शिका, क्रमवारी व गणना करायची, गणिताचे टॉपिक शेकडेवारी, नफा तोटा व्याज. त्यानंतर मराठी क्रियाविशेषण, शब्दयोगी, अवयव, नव्या अवयव, केवळ प्रयोगी आणि सामान्य ज्ञान, भारताचा भूगोलाचं धावती नजर टाकून पुढे जायचंय मित्रांनो, लक्षात घ्या. त्यानंतर 12 तारीख घड्याळ, नातेसंबंध, रेल्वे, नळ टाकी घ्यायचंय. गणिताचा प्रयोग, केवळ प्रयोग, मिश्र संयुक्त वाक्य, केवळ मिश्र संयुक्त वाक्यावर अभ्यास करायचा आहे. टाइम तोच ठेवायचा आहे. टाइम ठेवत असताना बघा 2 ते 3 1 तास आहे. 11 ते 1 2 म्हणजे इथे सांगतो मी तुम्हाला, इथे 1 तास दिले तुम्ही बुद्धिमत्तेसाठी, इथे 2 तास दिलेत अंकगणितासाठी, इथे 1 तास दिलेला आहे मराठी व्याकरणसाठी आणि इथं 2 तास दिलेले. 2 आणि 3 4 5 6 तास अभ्यास करायचे आपल्याला. 6 तास अभ्यास प्लस हे 1.5 तास कशाचा पेपर, एक पेपर सोडून झोपायचं संध्याकाळी, एक पेपर सोडून संध्याकाळी झोपायचंय. तर असं जर नियोजन ठेवलात मित्रांनो, आपलं धावतं जे काही रिव्हिजन आहे, जे काय आपले धावतं रिव्हिजन आहे त्याच्यामध्ये नक्कीच फरक पडणार आहे. त्याच्यामध्ये जबरदस्त फरक पडणार आहे. पण 4 5 10 मार्कांनी जर राहत असाल तर ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये एकदम काटेकोर नियोजन करा मित्रांनो. आता सर आम्हाला याची पीडीएफ हवी आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं, तर मी तुम्हाला आमचं टेलिग्राम चॅनल देतो, लोकराज्य अकॅडमी पुणे असं सर्च करा. लोकराज्य अकॅडमी पुणे सर्च केल्यानंतर माझं टेलिग्राम चॅनल येईल, माझा लोगो येईल आणि त्याच्यावर ही पीडीएफ टाकलेली आहे. हे भिंतीवर चिटकून अभ्यास करा रे, हे भिंतीवर चिटकून जाऊन झेरॉक्सला 2 रुपये खर्च करा आणि भिंतीवर चिटकून अभ्यास करा. तुमचा रिझल्ट आणि सिलिंग मिस्टेक अजिबात होणार नाही. एवढा कॉन्फिडन्स वाढेल मित्रांनो. तुम्ही आज 60-70 वर लेखी असेल तर तुमचा दुगना कॉन्फिडन्स झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आता 13 तारखेच्या नियोजनावर येऊ आपण. 13 तारखेला दिशा, ज्ञान, गणितीय क्रिया, वैवारी, भागीदारी, अलंकार घ्यायचे. त्या दिवशी महाराष्ट्राचा इतिहास घेऊन टाकायचा थोडासा धावता. त्यानंतर मित्रांनो 7वा नंबर 7वं वर्ग आहे आपलं. 14-8 बुद्धिमत्ता घटक आहे, वेन आकृती, असं संबंध, गुणोत्तर, प्रमाण, काळ, काम, वेग. त्या दिवशी समास वाचायचे मराठी व्याकरणचा आणि सामान्य ज्ञानाचा, माहितीचा अधिकार व जिल्हा विशेष. महत्वाचं म्हणजे जिल्हा विशेष वाचा. माहितीच्या अधिकारापेक्षा जिल्हा विशेषचं जे काही पुस्तक आहे तुमच्याकडे जिल्ह्याचा अभ्यास करायचे. पुणे ग्रामीण असेल पुणे जिल्ह्याचा अख्खा अभ्यास झाला पाहिजे. तसेच मित्रांनो मुंबईचा जर पेपर असेल तर मुंबईचा सुद्धा अभ्यास झाला पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 15 तारीख आली. 15 तारखेला संकीर्ण उदाहरणे घ्यायचे बुद्धिमत्तेचे. गणितामध्ये पदावली, आदर्शमान पद्धती घ्यायचे आणि समानार्थी व विरुद्धार्थी शब्द खाड 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 वाचून घ्यायचे. कधी? त्या दिवशी. कोणत्या दिवशी? 15 तारखेच्या या दिवशी. 15 ऑगस्ट 2024 या दिवशी. 15 ऑगस्ट 2024 या दिवशी फाड 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 वाचून घ्यायचं आणि शेवटी झोपताना मित्रांनो चालू घडामोडीला रिव्हिजन देऊन झोपायचं. बरोबर, चालू घडामोडीला रिव्हिजन देऊन झोपायचे. त्यानंतर मित्रांनो पुढे आले 16 तारीख. 16 तारखेला आकृत्या मोजणी, घन पासा, गणिताचे प्रकरण, चलन व श्रेणी, मराठीचे म्हणी, वाक्यप्रचार आणि मित्रांनो सामान्य ज्ञानचं मी कायम सांगत आलेलो पुस्तक आहे विद्याभारती प्रकाशन. नसेल मित्राचं घ्या, त्याच्यातून थोडेसे 2-4 प्रश्नाचा फायदा आपल्याला होणार आहे. आणि ते पुस्तक 6 ते 8 संध्याकाळी 6 ते 8 या 2 तासामध्ये डायरेक्ट फाडून टाकायचं. बरोबर, म्हणजे वाचून सगळं आत्मसात करून टाकायचं. पटापटा 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 पटा वाचायचं. मंदावणी कमी, स्पीड कमी नसली पाहिजे, स्पीड वाढली पाहिजे. लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो 17 तारीख आकृत्या मोजणी, घन व पासा. गणितमध्ये संकीर्ण गणित करायचे. मराठीमध्ये शब्दाच्या शक्ती व रस करणं गरजेचं आहे. एखादा प्रश्न आला तर आपल्या हातातून गेला नाही पाहिजे. त्या दिवशी सुद्धा जे काही तुम्ही आदल्या दिवशी विद्यार्थी वाचलं होतं पुढल्या दिवशी वाचा, त्याच्या पुढल्या दिवशी वाचा. म्हणजे
17 तारीख झाली. 18 तारखेला मित्रांनो आपला ग्रामीणचा पेपर आहे. 18 तारखेला फक्त रिवाइज करायचे. लक्षात घ्या, जे वाचलंय ते रिवाइज करा. आणि त्यासोबत पाण्यातील व आरशातील प्रतिमा, अवघड वाटणारे टॉपिक रिवाइज करायचे. काय करायचे? रिवाइज करायचे. तारीख कोणती आहे? 18 तारीख. पण 17 तारखेलाच हे करा मित्रांनो ग्रामीणच्या पोरांनी. आणि मुंबईच्या पोरांनी 18 तारखेला बिंदास्त एन्जॉय करू नका. त्यात जे काही आतापर्यंत केलं त्याला रिवाइज करा. जे काही केला त्याला रिवाइज करा. आणि आगामी शेवटचा दिवस मित्रांनो 18 तारीख शेवटचा दिवस. निवांत 15 मिनिट डोळे झापून बसा. ग्रामीणचे पोरं, पुणे ग्रामीण 15 मिनिटं डोळे झापून बसा. या बुद्धीने सर्व काही अभ्यास केलेला आहे असं गृहीत धरणार. झाला नसेल तर काय म्हणतोय? गृहीत धरा, तू सगळं ज्ञान वाचून पूर्ण केलेलं आहे. अशा कॉन्फिडन्सने छाती जशी फुगवतो आपण 79 ची डायरेक्ट 85-86 वर नेतो, तसं निधड्या छातीने ग्रामीणचे पोरं पेपरला जावा मित्रांनो. बिनधास्त जावा. होईल तसं होईल. ही भरती लास्टची ठरेल किंवा अजून एखादी भरती देण्यासाठी मी तयार होईल. या न भीती बाळगता तुम्ही पेपरला फेस करा. आणि 19 तारखेला जे काही मित्रांनो शेवटी 19/8/2024 या दिवसाचं जे काही महत्व आहे, बुद्धिमत्ता, गणित, मराठी, सामान्य ज्ञान, अवघड वाटणारे टॉपिक रिवाइज करायचे. भूमिती सुद्धा करायचंय पोरांनो. काय करायचंय? भूमिती करायचंय. आणि त्या दिवशी फारसी, कानडी, अरबी, तमिळी, तेलुगू शब्द वाचायचे. आणि सामान्य ज्ञान, अवघड वाटणारा कोणताही टॉपिक तुम्ही वाचून जावा. आणि मित्रांनो मला शेवटी जाताना नियोजन कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा. कारण मित्रांनो हवा भरू देऊ नका. बरोबर, हवा भरू देऊ नका. मार्क जास्त पडले म्हणून छाती फुगून हिंडू नका. छाती दबती असली तरी चालेल. नियोजनानुसार मुंबईचा अभ्यास करा. येत्या आगामी काळामध्ये तुमचा नंबर लागल्याशिवाय राहणार नाही. संयम बाळगा. कारण शर्यत आपण जिंकलो नाही. यशस्वी होण्यासाठी संयम खूप आवश्यक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.